तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज सकाळचे 5 वाजल्यात आणि मी चाललो आहे कंपनीमध्ये. आणि काल काय झालं, गावाला आलतात ना, त्यामुळे मग मला जरा काल रात्रीच जाणार होतो मी कामावरती, पण काय कारणास्तव नाही जाता आलं मला. मग मी सकाळी चाललो आहे मस्तपैकी हात करून. सकाळचे 5 वाजल्यात आणि मला माहिती आहे हात करून जातोय म्हणजे लिफ्ट मागतोय आपण. लिफ्ट मागताना काही ना काही आपल्यासोबत कांड होणार, यात तर काय विषयच नाही. त्यामुळं आज खूप दिवस झालं ब्लॉग पण केला नाही, लय दिवस झाला तुमच्याशी भेटलो बी नाही. आणि हळूहळू मला थोडेसे ब्लॉग करायला आता मोटिवेशन दिलेलं आहे. सो मी ते तुमच्या मेसेजवरनं आलेलं आहे मोटिवेशनपासून मी तो रोज ब्लॉग करेल. आणि आता कुठेही जाऊ 100% आपले ब्लॉग येणार म्हणजे येणार. सो ब्लॉगला खूप सपोर्ट करा. तसे जेजुरीच्या अलीकडे आलं थोडासा, अजून जेजुरीमध्ये पोहोचावी मला अर्धा पाऊण तास लागणार आहे. एवढं नाही लागणार, थोडंच लागणार, पण टाईम लागणार. तिथनं मला 2 तासाच्या आत लेकराने घरला जायचंय. पोहोचल की नाही पोहोचल काय मिळायचं, फुल सगळ्यात जास्तच मी नाही तर होतं बघा चमचा, पण तो मी त्या आईला त्याच्यामुळे मला उशीर झाला नाशिकला पाहिजे. तर इथं तर पोहोचलोय मी आता अजून इथनं मला जायचंय बेकराई नगर मध्ये, अजून म्हणजे हडपसरला जायचंय एकंदरीत, पण खूप लांब आहे. आता बघूया कुठली गाडी भेटते की नाही भेटत. आज पहिल्यांदाच असं एक्सपिरियन्स घेतोय की मी हात करून जाणार आहे. कुठली गाडी थांबते का बघू आपण. थांबा, खाली चाललंय. कुठली तरी गाडी थांबली पाहिजे माहिती नाही का. मला 8च्या आत बेकरायला जायचं. मला 8च्या आत बेकरायला जायचंय. इथं वाजले 6. कसं काय होतं काय माहित. 8 वाजता काय जायचं तिथे, कारण की मला माझी कंपनीची बस आहे. बाकी काय ना, ती मिस होऊ नये ना म्हणून थोडस धावपळ चालली. अरे 2 तासात जाईल का? जाईल स्वामींच्या कृपेने जावं. मला एक विचारायचंय सॉरी. तर म्हणजे ही जास्त गोष्ट आहे ना खेडेगावात बघायला भेटती. ते हात करून जाणं येणं, शाळेत बिळेत कॉलेजला बिलेजला. आणि हात केला उन्हातानात हात करायचा. एक्सपिरियन्स प्रत्येकाने थोडाफार एक्सपिरियन्स घेतला असेल तो. उन्हातानात हात करायचा म्हणजे रस्त्याला थांबायचा, हात करायचा बाबा आपल्याला जायचंय म्हणून. आणि तो थांबला ना तर ठीक आहे, जर नाही थांबला ना तर त्याला एवढ्या शिव्या देतात ना, नादच करायचा नाही. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. हात करायचा पार वैतागलेला असते तेव्हा हात करायचा. गाडी थांबते का बघूया. हे लई छोटे छोटे गाड्या नको यायला हो. लय कडू असतात ना किती यायला. बघतात बिकतात पण थांबत नाहीत, असले कडूचे असतात. त्यांच्या यायला न्यायला काय होतं न्यायला. भारी केलंय का ही. जेव्हापासून भाजप सरकार आले ना तेव्हापासून जरा सुधारलंय महाराष्ट्र आपला. हे रस्ता रस्ता कसा आहे, डांबरीशी जाएंगे हम, डांबरीशी. विषय आहे का, रस्ता लय टॉप झाला एकदम टॉप विषय. आली एक गाडी, आता बघू तिला हात करू मग आपण बोलू. मग मी मला स्वतः सांगतो, एकदा काय झालं, मला पण जायचं होतं त्यावेळेस, माझ्याकडे गाडी नव्हती. त्यावेळेस हात करत होतो सहज, आणि लय तास झाला हात करते पण कोणच थांबा ना. तेव्हा ना एवढा एक्सपिरियन्स आलता ना बेकार. नुसत्या शिव्या. थांबला ना तिथं देव माणूस, जर नाही थांबला तर मग लय शिव्या मागणं बेकार. आणि पुढे जाऊन थांबलं गेलं वाईट वाटत तिच्याला, आपल्यासाठी थांबलाय. मग टँकरला हात करू जा. गाडी गेली पण थांबला नाही. कसला कडूच्या बघत होता गाडीतनं मला, बरं का, गाडीतनं बघत होता पण थांबला नाही. बर सांगतो त्याला आता मी. यार असं नको व्हायला, जायचं मला लवकर. असं हा पुढचा बंगला भारी ना बरोबर. असं आहे टॉपचा विषय का नाही. पोचला आता सासवड मध्ये मी. मगाशी तिथं होतो ना आपण, तिथे एक मला पोरगा थांबला होता. त्यावेळी किस्सा सांगतो तुम्हाला. तर ते मुलगा होता तिथं, आणि
त्याने मला विचारलं इथनं सासवड किती लांब आहे, म्हणजे असं थोडंफार बोलणं चाललेलं आमचं. आणि नंतर त्याला मी विचारलं तुला कुठे जायचंय, म्हणलं मला भोरलं जायचंय. होय काय म्हणलं, मग ठीक आहे ठीक आहे. असं जसं बोलता बोलता त्याला म्हणलं काय भोरलं काम आहे का, मला नाही नाही भोरलं काम नाही, मी भोरलं काय फ्रेंडला भेटायला चाललंय. कुठनं आलाय तर बारामती मधलं भोरला चाललाय. लव इज मोस्ट इम्पॉर्टंट लोकांना. लव यू काय नसतं मित्रा, पैसा नको. पैसा आहे तर लव काय नसतं घेतलं नको झाला हिशोब नाही मनी. चलो असं असे खूप आवले नवले नमुने भेटतात आपल्याला, सगळ्यांसोबत जावं लागतंय. असं आता आलोय सासवडमध्ये मी. आज मी पहिल्यांदा चाललोय बरं का, असं काही नाही, म्हणजे मी चाललोय म्हणून मी व्हिडिओ काढतोय. सगळ्या प्रकारात मी गेलो नाही लोक चांगले व्हिडिओ काढतोय. खरी लाईफ बी दाखवायला लागेल ना बाबा. मी दररोज गाडीत मी फिरतोय, म्हणजे कधी कधी मी चालू जीवनला फिरत असते. नॉट फेअर. ओके सो लेट्स कंटिन्यू ब्लॉग. आता इथं कोण भेटेल की नाही भेटेल काय माहित. अरे आमच्या सासवड पोलीस चौकी आहे आणि ती माझी गाडी पण लागून नव्हती का, जिला आम्ही ना सुझुकी होती, सुझुकी ती नाही का खटावा सुझुकी, तिला आम्ही यामामध्ये कन्वर्ट केलं होतं. आणि ती एकदा एका आमचा काही संबंध होता पण कॉलेजचा सेंडअप होता, आम्ही तिथे गेलतो. ती पोलिसांनी पकडलेली ती तशीच अजून आणली बी नाही काहीच नाही, तशीच तिथं पडून आहे. असं बोलत बसलं मला गाडी भेटायची नाही. आता मला थोडा टाइम राहिलाय, तिथं जाऊन थांबलं ना निवांत मग कवर बी बोलू आपण. एकदा गाडी चुकली तर मग मी हुकलोच. आमचा चुकला, आजचा दिवसच मावायला जाईल, एवढे कष्ट केलेत. प्लस कंटिन्यू ब्लॉग. थांबतो मला आमच्या सासवडचं आहे ना शिवाजी महाराजांची मूर्ती दाखवतो. 2 मिनिटं का दिसली का बघा, असली टॉप ना समोरनं मूर्ती बघा, समोरनं समजा असे दिसते कडक ना. देखा रातच्या एवढं भारी दिसतं नाही, विषय हाड असतं. आणि आमच्या सासवडची नगरपालिका कसं एकदम युनिक काहीतरी करते ना. तर अजून एक गोष्ट काय होती युनिक, म्हणजे बघा तो फोन कृपा कुणाला गोळा झाला त्यात काय माहित. हे बघा युनिक काय दिसतंय का, काय काय हे रणगाडा. गाणं का गोळा तुम्हाला बोल का पिशेला आहे आमचा. आता हे रणगाडा आणलाय शो साठी. एक्स्ट्रीम लेवलचे असतात आमचे एक्स्ट्रीम. सो ब्लॉग बघत ना, मी केव्हा धरणं म्हणते मला भेटेल पण भेटणार अजून. लय बेकार आवाज पडणार, लय बेकार आवाज फार बदललाय. आता निघालोय मी कंपनीच्या बसने निघालोय. त्या कंपनीत जाणार मग संध्याकाळी निवांत ताणून देणार आहे, कारण लय जमलोय मी. काय धरणं काय खाल्लेलं नाही, भूक पण लय लागली. कंपनीला जाऊन नाश्ता करणार, गप शिरा खाणार. आता किती नोट कार्यक्रम. हे आमचे काका ते नाही त्यांचा रूट वेगळा होता, पण माझ्यासाठी ना खास ते आहे ना, ते काका आहेत ना त्यांचा रूट सोडून एक्स्ट्रा 6 किलोमीटर माझ्यासाठी आहे ना फक्त. सो काका तुम्हाला थँक्यू. तुम्ही गाणे लावलेत, गाण्यामुळे काय मला कॉपीराइट येऊ शकतो, मला क्लेम होऊ शकतो. सो सॉरी काका, मी तुम्हाला घेऊ शकत नाहीये. ठोका काय होत नाही, ठोकत याय चिलम तोंड्या घे टायर घाला, घ्या काय होत नाही. घ्या कुठे असता मी पुन्हा कुठल्या वाडीत तरी आहे जवळपास गोरपडे गावी. झोपला की काय पिवळा नंबर प्लेट वाली हे गोळ्या चुकलेल्या.
जरा से दिल छुपाना था कुछ लो तो कोणीच नाही बस मध्ये म्हणजे बाकी काय काय हे मला काय टायर काय टायर असली गाड्या पळवल्या तो नादच करायचा एवढ्या गाड्या पळवते अरे इथं पोरी बी लाजत नाही गाड्या पळवायची द्यायला एक वेळ आम्ही पोरे घाबरेल गाड्या चालवायला पुण्यात पोरी आहे सुटी नट मी पापा की परी हूँ अशी पळवते तो सणाट कोंगरी शिंगरी कोंगरीच पळवते आता कसं आहे आता तेवढा ट्रॅफिक नाही हो आता दुपारी टायमाला येते किती 3-4च्या टायमाला 4-5च्या टायमाला बापरे आणि जवळपास सगळ्या कंपन्या सोडायचा टाइम होतो ना त्यावेळेस ऑफिस त्यावेळेस पोरी बघायच्या अशा पळवतात नाही गाडी काही घाबरत नाही कुठले कपडे कापडे घालतात जागा भेटली कोंबली तिथं बसेल की नाही बसेल तसला विचार नाही करत आपल्यासारखा आपण कधी करतो बसेल की नाही बसेल विचार त्याच्यानंतर एक धरकी घाल एकदा ती ठोकाठोकी करतात आणि पोरींच्या हातात 4 ब्रेक असतात 4 त्यामुळे ते हातातलं सोडून पायातले ब्रेक दाबतात त्यांच्यासाठी अशी एक वेगळीच गाडी बनवली पाहिजे सरकारला मी विनंती करणार आहे लेडीज साठी जरा एक वेगळी अशी गाडी बनवा त्यांना फायदा होईल ह्या पुढच्या काकू आहेत ना ह्या पुढच्या काकू त्याला घाण घाबरल्या असता कारण की काकाने एकदम त्यांना चिटकवायलाच गाडी नेली पण त्यांच्या गाडीवर डुगडुग्याला चिटकवलेली गाडी लय काका पण खवाटे आहेत. लय खवाट काका मग करते काकू घाबरले का नाही कुठे गेले ए काकू काकू थांबा आलो मी आलो हा थांबला. चला आता मी आलो नाही थंडीवर बरी गाणं असो आता मी जाऊन झोपतो आता आणि 10 दीड तास आहे मला कंपनीत पोहोचायला सो मी झोपतो बाय बाय